महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीधर काका मोहोळ, जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख तसेच शेकडो शिवसैनिक आणि नागरिकांनी या महाशिबिरात रक्तदान करण्याचा लाभ घेतला। रक्तदात्यांना जिल्हा शिवसेनेच्या वतीने घड्याळ व पाणी बॉटल भेटवस्तू देण्यात आल्या। माननीय नामदार तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हा उपक्रम राबविला असून या राष्ट्रीय कार्यक्रमाची महाराष्ट्रभर अंमलबजावणी शासन स्तरावर होणे आवश्यक आहे। रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। शिवसेनेने रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करून एक नवीन पायंडा पाडला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी। ज्यांना रक्तदानाची नोंदणी झाली आहे, ज्यांच्याजवळ बॅग आहे त्यांनी इकडे डावीकडे बसा। सर्वजण कृपया डावीकडे बसून जा आणि गर्दी कृपया आपण इतर लोकांनी आतमध्ये येऊ नका। शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी थोडीशी काळजी घ्या, आतमध्ये गर्दी करू नका। संजय भाऊ राठोड नाही मागून घे ना, मागून सगळे आले पाहिजे ना, असे घे घे ना, असं आलं पाहिजे। त्यांच्या संकल्पनेतून हे रक्तदान शिबिर इकडे महाराष्ट्र दिनी सुरू झालं आहे। ते सर्व रक्तदात्यांना भेट देत आहेत। कृपया आतमध्ये रक्तदान कक्षामध्ये आपण इतर लोकांनी गर्दी करू नये, वारंवार विनंती करता यावी। आणि ज्यांचं रक्तदान झालं, रक्तदान झाल्यानंतर मंचाच्या डाव्या बाजूला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व भोम समाज सुधारकाला विनम्र अभिवादन करून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो रक्तदान करण्याचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सन्माननीय गिरीजी धनकर साहेब, डॉक्टर भुयार साहेब, डॉक्टर चव्हाण साहेब, रक्तपेढीचे डॉक्टर रेडसिंग साहेब आणि शिवसेनेचे सहाय्यक संपर्क प्रमुख हरिहरजी निंगणवार, जिल्हा प्रमुख श्रीधर काका मोहोळ, या ठिकाणी उपस्थित पराक्रम पिंगळे आणि उपस्थित सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व आताच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य देवराव, आपल्या जीवनदादा देवराव पाटील आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर हा महाराष्ट्र आपल्याला सहजासहजी मिळाला नाही।
एक मराठी भाषिक राज्य व्हावं यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या क्रांतिकारानं, महाराष्ट्र प्रेमीनं 105 हुतात्मे झाले, त्याने रक्त सांडलं आणि हा महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झाला. आणि हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राने सातत्यानं पूर्ण देशाला आधार दिलेला. आज आपण सर्वजण या ठिकाणी म्हणतो की जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. खरोखर हा महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून पूर्ण विश्वामध्ये गरजतो आहे, देशाला आधार देतो आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला ही पुण्यनगरी आहे. महाराष्ट्र ही खऱ्या अर्थानं थोर संत, समाजसुधारक, क्रांतिकारक, अनेक असे जे महान नेते ज्यांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे, असे लोक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या ठिकाणी जन्माला आले. मग ते पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज तर आहेत, अशी कितीतरी नावं सांगू शकतो. आतापर्यंत सर्व क्षेत्रात म्हणून या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं देशाला आधार राहिलेला आहे. मग या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्तानं आपण आज जसं 26 जानेवारीला आपण सातत्यानं उत्साह साजरा करतो, 15 ऑगस्टला साजरा करतो, तसा प्रत्येक महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रीय माणसाच्या, मराठी माणसाला खऱ्या अर्थानं स्वाभिमान आणि अभिमान वाटावा अशा पद्धतीचं सातत्यानं हा दिवस आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक माणूस हा आज महाराष्ट्र दिनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उत्साहामध्ये राहतो आणि ज्या हुतात्म्याने खऱ्या अर्थानं रक्त सांडलं त्या रक्तासाठी आपण सुद्धा रक्त देऊन त्याला खऱ्या अर्थानं मानवंदना आपण देण्यासाठी या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम, हा जो उपक्रम या ठिकाणी चालवला सुरू केलेला आहे तो सुद्धा अतिशय कौतुकास्पद आहे. मी जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. शिवसेनेची धुरा माझ्याकडे होती तेव्हापासून हा खऱ्या अर्थानं उपक्रम आपण सुरू केलेला आहे. जे रक्तदाते या ठिकाणी आज महाराष्ट्रावर प्रयोग करणारे रक्त देतात, त्यांच्या रक्ताचं खऱ्या अर्थानं जीत या ठिकाणी होणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा मार्च, एप्रिल, मे, जून या काळामध्ये रक्ताचा तुटवडा राहतो. कारण अनेक लग्न कार्य, अनेक लोक उन्हाळ्याच्या काळात प्रवास करतात, अपघात होतात, अनेक शस्त्रक्रिया होतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिकोमचे पेशंट आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की जेव्हा रक्ताची चर्चा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आमचे सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्रावर प्रयोग करणारे जे काही लोक आहेत हे रक्तदान करतात. त्या सर्वांचं मी कौतुक, अभिनंदन करतो आणि सर्वांनी या ठिकाणी रक्त देण्यासाठी पुढाकार घ्यावं. रक्तदान हे श्रेष्ठ दान. आणि रक्ताच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत, परंतु रक्त दिल्यानं कधी काही कोणाचं नुकसान होत नाही. उलट रक्त दिल्यानं आपण कोणाचा जरी खऱ्या अर्थानं जीव वाचवतो, ते माणूस खऱ्या अर्थानं धर्म पाळतो, अशा पद्धतीची भूमिका आपण प्रत्येक जण घेत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. आज हजारोच्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मध्ये जे उभे आहेत, मध्ये कोण कोण उभे आहेत ते कृपया आपण थोडंसं या रक्तदान कक्षाच्या बाहेर थांबा. कृपया मध्ये उभं नका राहू. या रक्तदान कक्षामध्ये फक्त रक्तदात्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी यायचं आहे. कृपया आपण मध्ये उभं राहू नये. रक्तदानासाठी 3 बॅग देण्यात आलेले आहे. त्याच्यातल्या एका बॅगमध्ये रक्त संकलन होणार आहे. बाकी कंपोनंटच्या बॅग आहेत. कोणी मंचाच्या डाव्या बाजूला ज्यांचं रक्तदान झालं आहे त्यांनी येऊन बसायचं आहे आणि ज्यांना पिशवी मिळाली आहे, जे वेटिंग आहे, त्यांनी रक्तदानाच्या तिथे जायचं आहे. मध्ये कोणीही ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी थांबू नये. नोंदणी झाली आहे किंवा जे रक्तदान केले त्यांनी थांबावे. मिळणार आहे. भेटवस्तूचं प्रत्येकाला नोंदणीच्या ठिकाणी आपण देत आहोत. आपल्याला बॅग जिथे मिळते तिथेच आपण भेटवस्तू उभं द्या. आणि इतर लोक जे आहेत त्यांना बसायला नोंदणी कक्षासमोर आपण खुर्च्या टाकल्या आहे. त्या ठिकाणी आपण थांबा. नोंदणी कक्षासमोर ज्या खुर्च्या टाकल्या आहेत त्या ठिकाणी आपण थांबा. नोंदणी आपल्या रक्तदान कक्ष जो आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त ज्यांनी नोंदणी केली आहे किंवा जे रक्तदाते आहेत त्यांनीच थांबायचं. इतरांनी आपण या ठिकाणी फिरू नये. साहेबराव पवार आणि त्यांच्या सुविद्या पत्नी यांनी दोघांनी रक्तदान केलं आहे. आपल्यातर्फे धन्यवाद मानतो. आपण जे सहकार्य आम्हाला करता आणि पर्यायाने रुग्णसेवेमध्ये आपण जो सहभाग घेता त्याबद्दल मनोमन आपले अभिनंदन. रक्ताच्या डाव्या बाजूला जी जागा आहे तिकडे आपण थोड्या वेळ आराम करायचा आहे. त्यानंतरच आपण बाहेर जायचं. त्यामुळे चक्कर येण्याची शक्यता आहे. शिवसेना यवतमाळ शहर निलेश बेलोकर यांना विनंती की त्या रक्त कक्षाच्या मध्ये जर आपण टेबल लावू शकला तर टेबल लावा. रक्तदान झाल्यानंतर मंचाच्या समोर हाताला जी चिकटपट्टी डॉक्टर माधव ते लावायचे. चहा आणि बिस्किटाची व्यवस्था केली आहे. चहा बिस्किट घ्यायचं, थोडा वेळ आराम करायचा. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या कामाला जायचं. अर्धा तास उन्हामध्ये आपण जाऊ नये असे डॉक्टरांच्या सूचना आहेत. कमीत कमी ज्याला चक्कर आली त्यांनी त्वरित या ठिकाणी
अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दुहेरी निमित्ताने यवतमाळमध्ये महिला कामगारांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा वाघाडे यांनी तर आभार प्रदर्शन मंगला सोयाम यांनी केले असून कार्यक्रमामध्ये सामाजिक जाणीवेतून स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत श्रम आणि समर्पणाचे मूळ ओळखणारा हा कार्यक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी. जय ज्योती जय भीम. मी प्राध्यापक पंढरी पाटे. आज जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी परचाके, निशाते वाघाडे, मोहिनी कुडमिते, लीना बोरकर, वर्षाते मोकाचे या सर्व व्यक्तींच्या माध्यमातून, या सर्व सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून कामगार दिनाचं औचित्य साधून सर्व काम करणाऱ्या, धुनी भांडी घासणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार आणि सन्मान आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती घेतोय. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. कारण ह्या महिला सातत्याने आपल्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी कष्ट करतात, आपल्या परिवाराची स्टॅबिलिटी करण्यासाठी, आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी मेहनत करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामगारांचं महत्त्व असावं म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कामगार दिन मोठ्या आनंदाने सेलिब्रेट केला जातो. त्या दिनाचं औचित्य साधून आज विद्यार्थी परचाके यांच्या संकल्पनेतनं व सर्व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सर्व महिलांच्या वतीनं या सर्व महिलांचा सत्कार आणि सन्मान आपण घेतो आहे. या सोहळ्यासाठी या महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्यात त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि सर्वच महिलांना या ठिकाणी वर्षाताई असतील, विद्याताई असतील, लीनाताई असतील, आदरणीय ताई असतील, या सर्वांच्या वतीने या महिलांचा सत्कार, सन्मान, शाल, श्रीफळ आणि जे काही साहित्य त्यांनी आणलेलं आहे ते देऊन करावा ही या ठिकाणी मी विनंती करतो.